पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या वटपौर्णिमा विशेष भागामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आमच्या सर्व श्रोता भगिनींना वटसावित्री व्रताच्या वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच आमच्या सर्व बंधू श्रोत्यांना डबल शुभेच्छा. तुम्ही म्हणाल यांना डबल कशा काय, तर त्याचं कारण असं आहे की या पुण्यवान देशामध्ये आपण राहतो, या भाग्यवान देशामध्ये आपण राहतो की ज्याची सनातन संस्कृती, परंपरा, धर्म इतका श्रेष्ठ आहे जगामध्ये की या धर्मातल्या स्त्रिया आपल्या भावाकरता, आपल्या पतीकरता, आपल्या मुलांच्या करता अनेक व्रत आचरण करतात व त्यांचं दीर्घायुष्य, कल्याण, अखंड अशा प्रकारचं चिंतन करतात की जगामध्ये आपल्याला इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही मंडळी. तेव्हा अशा या धन्य असणाऱ्या देशामध्ये आपण वास्तव्य करतो, हे आपलं भाग्य आहे. आपली संस्कृती, आपला धर्म खूप अशा प्रकारचा श्रेष्ठ आहे की आजचा जो सण आहे तो वटपौर्णिमेचा सण आहे की आपल्या पतीकरता एका महान सतीने, एका महान पतिव्रतेने किती मोठा संघर्ष केला आणि त्याला पुनर्जीवित अशा प्रकारचे केले. हे फार मोठं असणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपल्या धर्मामध्ये पतिव्रतेला फार महत्त्व आहे. सगळ्या संत महात्म्यांनी, शास्त्रांनी, पुराणांनी पतिव्रतेचा गोडवा सर्वत्र गायलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे, अशा प्रकारचं तिचं अंतकरण असतं. किंवा पतीच्या मनोरथा अनुसरोनी पतिव्रता अनायसे आत्महिता लाहीची जेवी, ही ज्ञानोबरायांनी वर्णन करावं आणि तुकोबरायांनी म्हणावं की तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी पतिव्रतेच्या ठिकाणी असतं. सूर्याला सुद्धा उगवण्यापासून थांबवण्याचं सामर्थ्य अनुसयेसारख्या पतिव्रतेकडे होतं. ही आपल्या धर्माची असणारी संस्कृती, वैशिष्ट्य आहे. आपण जर विदेशामध्ये बघितलं तर याच्या पूर्ण विरुद्ध सगळं उलट आहे. कारण का, तर ती फक्त भोगवादी संस्कृती आहे. तिथं त्याग हा विषयच नाही आहे. आपल्या धर्मामध्ये स्त्रीच्या ठिकाणी त्याग, वात्सल्य, प्रेम, सहिष्णुता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अलंकाराप्रमाणे शोभून दिसतात आणि या सर्व सद्गुणांनी भारतीय स्त्री ही सुशोभित अशा प्रकारची असते. परंतु आपण जर भारत सोडला तर इतरत्र संस्कृतीच नाही. एकदा स्वामीजी विवेकानंदांच्या जीवनामधला एक प्रसंग सांगितला जातो की स्वामीजी विदेशामध्ये असताना सहज फिरत बाहेर रस्त्यावरती फिरायला गेलेले असताना एक दृश्य त्यांनी बघितलं. एक कब्रस्थानामध्ये ते गेले. सहज रस्त्याच्या बाजूला कब्रस्थान होतं. फिरत फिरत गेले आणि तिथे त्यांनी पाहिलं की एका कबरीला एक असणारी स्त्री वारा घालत बसलेली आहे. तिची ओढणी म्हणा किंवा तिचं जे काही दुपट्टा असेल त्यांनी ती कबर असणाऱ्या प्रकारची त्याला वारा घालायला गेलेली आहे. स्वामीजींना वाटलं की आम्ही म्हणतो तर आमच्या भारतामध्ये संस्कृती आहे, पण इथं तर त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ दिसतं आपल्याला. ही माऊली खरोखर धन्य आहे की जी आपल्या पतीच्या कबरीला कदाचित वारा घालत असावी. स्वामीजींनी तिच्याजवळ गेले आणि विचारलं, माते तू हे काय करतेस? तिने सांगितले, मी माझ्या पतीच्या कबरीला वारा घालते. स्वामीजीने हात जोडले, धन्य आहे तुझी, इतकी श्रेष्ठ असणारी अवस्था, इतकं श्रेष्ठ पतिप्रेम आमच्या भारतापेक्षा जास्त तुझ्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं. तेव्हा तिने सांगितलं, स्वामीजी तुमचा काहीतरी गैरसमज होतो, हे मी पतिप्रेमापोटी करत नाही. मग तिने सांगितलं की माझा पती आजारी होता आणि तो मरणोन्मुख झाल्यानंतर मी त्याला दुसरा विवाह करणार असं सांगितलं. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की किमान माझी कबर ओली असणारी ती वाळेपर्यंत, सुकेपर्यंत तरी दुसरा विवाह करू नको, असं मी त्याला वचन दिलेलं आहे. तेव्हा ती लवकर सुकावी म्हणून मी वारा घालते. आता याच्या पुढे काय बोलणार बाकी? स्वामीजी म्हटले, धन्य आहे म्हटले. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जी संस्कृती ज्याला म्हणतात ती फक्त भारतामध्ये आहे. अशा विविध सणांच्या रूपाने आपल्याला ती पाहता येते. आज असणारा वटपौर्णिमेचा सण आहे.
वटसावित्री व्रताचा सण आहे. आपण गोड असणारी त्या वटसावित्रीची कथा या निमित्तानं ऐकूया. पांडव वनवासामध्ये असताना त्यांचा जो वनवासाचा काळ आहे तो त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेनं सार्थकी लावला. ह्याच्यामध्येच भगवत भक्ताचं वैशिष्ट्य दिसून येतं. जे भगवंताचे भक्त असतात ते आपत्ती विपत्तीच्या प्रसंगामध्ये, दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा तो वेळ आनंदात कसा घालवायचा हे त्यांना माहिती असतं. पांडवांच्या वाटेला जो वनवास आला त्या वनवासाच्या काळामध्ये अनेक संत महात्मे, अनेक ऋषीमुनी, अनेक सिद्धाश्रमामध्ये भेटी देऊन त्यांनी सत्समागमामध्ये तो काळ घालवला. संतांच्याकडं, ऋषींच्याकडून अनेक प्रकारच्या बोधाचं शिक्षण घेतलं. असा काळ कर्मत असताना त्यांना मार्कंडेय ऋषीची भेट झाली. अभिवादन केलं, नमस्कार वगैरे झाला आणि निवांत बसलेले असताना युधिष्ठिर धर्मराजांनी मार्कंडेय ऋषींना विचारलं की मुनिवर, आमची जी द्रौपदी आहे ती महान पतिव्रता आहे. तिचं पातिव्रत्य, तिनं आमच्यासाठी केलेला त्याग, आमच्यासह सोसलेला वनवास ह्याला जगामध्ये तोड नाही. तेव्हा आमच्या द्रौपदीसारखी किंवा त्याहून अधिक कोण पतिव्रता या मृत्यूलोकामध्ये होऊन गेली का, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. धर्मराजाला असं वाटलं की सर्वश्रेष्ठ म्हणजे आपली पत्नी द्रौपदीच आहे असं प्रत्येकालाच वाटत असतं. तेव्हा मार्कंडेय ऋषी हसले आणि सांगितले, युधिष्ठिरा, तू विचारलेला प्रश्न फार सुंदर आहे, सांगतो कथा, त्याबद्दल ऐक. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सावित्री नावाची एक महान पतिव्रता या मृत्यूलोकामध्ये होऊन गेली. तिची कथा तुला सांगतो, ऐक. म्हणे अश्वपती नावाचा असणारा राजा आणि त्या राजाची असणारी एकुलती एक कन्या. त्या राजाला पुत्र संतती नव्हती. ब्रह्मदेवाची त्यांनी 18 वर्ष अशी उपासना केली, अनुष्ठान केलं आणि 18 वर्षानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. इच्छित वर माग म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, मला संतती द्या. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, राजा, पुत्र संतती तर तुझ्या प्रारब्धामध्ये नाही आहे, परंतु एकच कन्या तुला होईल. पण ती कन्या अशी दिव्य होईल की तिच्या दिव्य तेजामुळे, तिच्या सामर्थ्यामुळं त्रैलोक्य दैदिप्यमान होईल. एवढी पुण्यवान, पवित्र आणि सोज्वळ कन्या तुझ्या पोटी येईल. राजाला अतिशय आनंद झाला. ब्रह्मदेवाने वरदान दिलं. त्याप्रमाणे त्या अश्वपती राजाला सावित्री नावाची कन्यारत्न प्राप्त झालं. दिसामासाने मोठी झाल्यानंतर ती उपवर झाली आणि उपवर झाल्यानंतर राजाच्या मनामध्ये तिच्या विवाहाचा प्रश्न निर्माण झाला. सर्वत्र आपले प्रधान पाठवून योग्य वराचा शोध करण्याकरता राजा सर्व लोकांच्याकडे ती माहिती घेत होता. परंतु या त्रैलोक्यामध्ये तिला अनुरूप असा योग्यही एकही वर नाही असं राजाच्या लक्षात आलं. तेव्हा राजा मोठ्या चिंतेत पडला की आता काय करावं. एक उपाय राजाला सुचला आणि त्यांनी सावित्रीला सांगितलं, म्हणे मुली, तू असं कर, तूच स्वतः संपूर्ण या त्रैलोक्यामध्ये फिरायला जा. तुझ्याबरोबर सैन्य देतो, तुझ्या दास दासी सेवक देतो, सर्वांना घेऊन तू जा. तुला जो योग्य राजकुमार वाटेल त्याची तू निवड कर आणि मग त्याच्याशी आम्ही तुझा विवाह करून देऊ. म्हणजे त्याला स्वयंवर असं म्हणतात. ही स्वयंवराची संकल्पना आपल्या सनातन धर्मामध्ये पूर्वीपासून आहे मंडळी. पुराणामध्ये आपल्याला स्वयंवर अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. आजकाल जे आपण म्हणतो, मुलं मुली आपापली लग्न स्वतः ठरवतात, स्वतः निर्णय घेतात, आई वडील दुःखी होतात. खरं म्हणलं तर ही कन्सेप्ट ही नवीन नाही आहे, ही जुनीच पद्धत आपल्यामध्ये आहे. फक्त फरक एवढा आहे की आजकालच्या मुला मुलींना निवड करता येत नाही. बरोबर, निवड करण्याचे गुणधर्म त्यांना माहिती नाहीत. एखादा असा दिसायला छान सुंदर मुलगा दिसला, तो एखाद्या मोटरसायकलवरनं असं झिगझॅग करत निघाला, असं काहीतरी स्टायलिस्ट वागला, असं काहीतरी केला की मुली त्याला वाळतात. त्याची खरी परिस्थिती काय आहे, तो कसा आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचं चारित्र्य कसं आहे, त्याने आतापर्यंत काय केलं याचा विचार करत नाहीत. आणि अशा मुलांच्या नादी लागून फशी पडतात आणि मुलींच्या आयुष्याचं नुकसान होतं. तेव्हा स्वयंवर ही संकल्पना जी आहे ती आपण पुराणातनं समजून घेतली पाहिजे. स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु त्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. सावित्रीनं
आपल्या दाशी सोबत घेतल्या, सैन्य बरोबर घेतलं आणि ती फिरायला निघाली. भ्रमण करत 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 एका जंगलामध्ये आल्यानंतर एक वाळलेलं झाड होतं. ते झाडाची लाकडं तोडणारा एक युवक त्या झाडावरती बसून तो लाकडं तोडत होता. त्या युवकाकडे बघितलं मात्र सावित्रीला आतून काहीतरी असं एक आपलेपणाची भावना निर्माण झाली. त्याला हल्लीच्या भाषेत आपण क्लिक झालं म्हणतो, तसं काहीतरी क्लिक झालं तिला की हाच आपला पती असला पाहिजे, हाच आपला सर्वस्व आहे. आणि मग तिने आपल्या दाशीला त्याला झाडावरून खाली उतरायला सांगितलं. तो घाबरला प्रथमतः, राजकुमारी मला कशासाठी बोलवायला लागलेली आहे, परंतु विनम्रपणानं समोर येऊन उभा राहिला. सावित्रीने विचारलं, तुम्ही कोण, कुठले, तुमचा परिचय द्या. त्यांनी थोडंसं घाबरत घाबरत सांगितलं. म्हणे, मी धुमतसेन राजाचा मुलगा सत्यवान माझं नाव आहे. म्हणे, तुम्ही राजपुत्र आणि तुमच्या अवस्था तुम्ही लाकडं तोडता. म्हणे, काय सांगायचं सावित्री तुला, सत्यकथा अशी आहे की माझे वडील खूप मोठे एक श्रीमंत राजा होता, परंतु काही कारणामुळे माझ्या राजाचे डोळे गेले, त्याला अंधत्व प्राप्त झालं आणि त्याला अंधत्व, माझ्या वडिलांना अंधत्व आल्यामुळं त्याचा विचार करून रडून रडून आई त्या ठिकाणी तिने डोळे घालवले. दोघेही माता पिता अंध झाले आणि याचा गैरफायदा घेऊन शेजारच्या राज्याने आमच्यावर आक्रमण करून आमचं राज्य त्यावेळेला वाढलं. मी खूप लहान होतो आणि आम्हाला गावाबाहेर हाकलून दिलेलं आहे. तेव्हा वृद्ध माता पिता, अंध माता पिता यांना घेऊन मी जंगलामध्ये राहतोय आणि लाकडं तोडून आपली उपजीविका करतोय. अशी सगळी हकीकत सांगितल्यानंतर सावित्रीने सांगितलं की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. सत्यवानाला प्रथमतः ही गोष्ट खरी वाटली नाही. त्यांनी सांगितलं, तुम्ही राजकुमारी आहात, श्रेष्ठ एका राजाची मुलगी, आणि माझ्या सोबत वनवासासोबत तुम्ही विवाह कसा काय करणार, ते काही मला माहिती नाही, मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे. सत्यवानाने सांगितलं, तसं जर असेल तर माझ्या माता पित्याची परवानगी घ्यावी लागेल. त्याच्या आई वडिलांच्याकडे जाऊन सावित्रीने विनम्रपणानं त्यांना अभिवादन करून त्यांचंही मन जिंकलं आणि त्यांच्याकडून परवानगी घेतली. आणि मी माझ्या वडिलांना जाऊन ही हकीकत सांगते म्हणून आपल्या सर्व सैन्यासह परत आपल्या राज्यामध्ये सावित्री आलेली आहे. इकडं अशोपती राजाच्या दरबारामध्ये नारद मुनींचं आगमन झालेलं होतं आणि त्यांचा दोघांचा संवाद चालला होता. राजा नारदांना म्हणू लागला की, नारद मुनी, माझ्या मुलीच्या लग्नाची चिंता मला सतावते, योग्य असं मला काही उपाय सापडत नाही, म्हणून मी सावित्रीला स्वयंवरासाठी पाठवलेली आहे. एवढं बोलतात तोपर्यंत राजकुमारी राजवाड्यामध्ये आली आणि आल्यानंतर सावित्रीलाही मोठा आनंद झाला. मी शुभ कामाला जाऊन आले आणि आल्या आल्या मला संतांचं दर्शन झालं, म्हणून तिने आनंदाने नारदांच्या पायावरती मस्तक ठेवलं, आपल्या वडिलांना अभिवादन केलं आणि राजाला सर्व हकीकत तिने सांगितली की म्हणे, असं असं तुमच्या आज्ञेनुसार मी वर संशोधनाकरता बाहेर पडले, मला एका ठिकाणी मला इच्छित असा वर प्राप्त झालेला आहे. राजाला मोठा आनंद झाला. विचारलं, कोणत्या राजाचा मुलगा आहे, काय करतो तो, कसा आहे, त्यांचं राज्य किती मोठं आहे. सावित्रीनं सर्व हकीकत सांगितली. एका पराभूत झालेल्या एका राजाचा राजपुत्र सध्या वनवासी रूपामध्ये गरीबाच्या अवस्थेमध्ये सध्या तो वास्तव्य करतोय, परंतु राजपुत्र आहे आणि तोच मला आवडलेला आहे. राजाला क्रोध आला हे ऐकल्यानंतर. याच्यासाठी तुला पाठवलं होतं का म्हटले. नारदांच्याकडे बघितलं. नारदांनी सुद्धा त्या सावित्रीचा हात बघितला आणि त्या हस्तरेषेचं भविष्य बघून नारदांनी सांगितलं, राजा, हिने जे काही ठरवलेलं आहे हे फार चुकीचं वाटतंय. म्हणे, का, तर या ठिकाणी हिच्या भविष्यामध्ये हिचं 1 वर्ष फक्त विवाह सौख्य टिकेल असं दिसतंय आणि ज्याच्याशी विवाह केलेला आहे, करणार आहे, त्याचं त्या ठिकाणी मृत्यू काळ दिसतो. असं म्हटल्यानंतर तर खूपच वाईट वाटलं सगळ्यांना. सावित्रीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला आई वडिलांनी, पण तिने काय ऐकलं नाही. एकदा ज्याला आणखीन तन मन आपलं प्राण समर्पित केलेला आहे तोच आपला अंतिम असणारा शेवटपर्यंतचा साथीदार ही भारतीय स्त्रीचं असणारं एक वैशिष्ट्य आहे. म्हणून
तिने सांगितलं काही जरी झालं तरी आता मी दुसऱ्याचा विचार करू शकत नाही. शेवटी नाईलाजानं त्या दोघांचा विवाह लावून देण्यात आला. सासू सासऱ्यासोबत आपल्या पतीसोबत अरण्यामध्ये सावित्री राहू लागली आणि बघता बघता 1 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. तेव्हा नारदाने तिला सांगितलं होतं की मुली, तुझ्या पतीचं असणारा जो अंतकाळ आहे तो ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला आहे आणि ज्येष्ठ शुक्ल द्वादशीपासून त्याचा गंडांतर काळ चालू होतो. तेव्हा तू त्या दिवशीपासून व्रत कर. तेव्हा सावित्रीनं ज्येष्ठ शुक्ल द्वादशीपासून निर्जळ अशा प्रकारचं व्रत सुरू केलं, खडतर व्रत केलं आणि पौर्णिमेच्या दिवशी सत्यवान लाकडं तोडण्याकरता जंगलामध्ये जाऊ लागला. तेव्हा सावित्रीने सांगितलं की म्हणे मी तुमच्यासोबत आज येणार. त्यांनी सांगितलं आई बाबांची परवानगी घे आणि चल. त्यांनी परवानगी दिली. त्याप्रमाणे जंगलामध्ये दोघं आलेले आहेत. लाकडं तोडत असताना एकाएकी डोकं दुखायला लागलं सत्यवानाचं. तो हाक मारू लागला, सावित्री सावित्री, माझं डोकं खूप दुखतंय. सावित्रीनं ओळखलं की ठरलेली वेळेची आलेली आहे आणि मग तिने त्या ठिकाणी त्याला आपल्या जवळ बोलवून घेतलं आणि एका वडाच्या झाडाखाली जाऊन सावित्री बसलेली आहे. सत्यवानाला झोपायला सांगितलं. आपल्या मांडीवर त्याचं डोकं घेतलेलं आहे आणि डोकं दाबत अशी सावित्री बसलेली आहे. ते वडाचं झाड हे सावित्रीने जे निवडलं त्याच्या पाठीमागं खूप काहीतरी वैज्ञानिक असणारा सिद्धांत असला पाहिजे. वडाच्या झाडाला खूप महत्व आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अक्षयवट अशा प्रकारचं एक वडाचं झाड आहे की जे प्रयागराज या ठिकाणी सध्या स्थित आहे. ते अक्षयवटाचं असं वैशिष्ट्य आहे की कल्पांताच्या वेळेला, प्रलय काळाच्या वेळेला सुद्धा ते वडाचं झाड आहे तसं स्थिर राहतं आणि त्या वडाच्या झाडावरती एका पानावरती भगवान विष्णू बालमुकुंदाच्या रूपानं झोपलेले असतात. अशा प्रकारचा तो अक्षयवट आहे. याचा अर्थ असा की वडाचं झाड हे चिरायू आहे. अजूनही त्याची काही वैज्ञानिक आयुर्वेदिक असे काही नियम असतील, पर्यावरणीय दृष्ट्या तो नियम असेल, असं सर्वांग संपन्न असणारं ते वडाचं झाड. त्या वडाच्या झाडाखाली सावित्री बसलेली आहे. वेळ भरली आणि त्याप्रमाणे यमदेव स्वतः सत्यवानाचे प्राण घेण्याकरता त्या ठिकाणी हजर झाले. या ठिकाणी एक शंका आहे की प्रत्येक प्राणहरण करण्याकरता यमाचे दूत येत असतात. इथं यमदेव स्वतः कसे काय आले? तर त्याचं कारण आहे, जो पुण्यात्मा असतो, जो महात्मा असतो, जो श्रेष्ठ आचरणाने पवित्र जीवन याचं परिपूर्ण भरलेलं असतं पावित्र्यानं, त्याच्याकरता स्वतः यमदेव येत असतात. आणि यमदेवाचं एक वैशिष्ट्य आहे की जे पापात्मे आहेत, दुष्टात्मे जे आहेत, त्यांना ते यमदूत किंवा यम हे अतिशय भयानक, अक्राळ विक्राळ अशा स्वरूपाचे भयानक भयदायक दिसतात. त्यामुळे ते घाबरून जातात. आणि पुण्यात्मे जे असतात त्यांना यमदेवाची भीती वाटत नाही, कारण ते देवस्था स्वरूपामध्ये त्यांना दर्शन देतात. तेव्हा सत्यवानाचा प्राण घेण्याकरता यमदेव आले. सावित्रीला ते दिसलं, कारण ती महान पतिव्रता होती, तपस्विनी होती आणि त्या सामर्थ्यानं तिला ते सगळं दिसत होतं. यमदेव आल्यानंतर तिने नमस्कार केला, विचारलं, तुम्ही देवता स्वरूप दिसता, तुम्ही कोण आहात? यमाला आश्चर्य वाटलं की आजपर्यंत आपल्याशी कोणच बोलू शकलं नाही, ही बोलते आपल्याबरोबर, म्हणजे आपण हिला दिसतो. तेव्हा यमदेवाने सांगितलं की म्हणे, मुली, मला यमधर्म म्हणतात. या जगाचं नियमन करणं हे माझ्या हातामध्ये कार्य आहे. त्यामुळं तुझ्या पतीचं आयुष्य संपलेलं आहे आणि त्याला घेऊन जाण्याकरता मी आलेलो आहे. असं म्हणून यमदेवाने त्याचे प्राण शरीरातून काढून घेतले आणि दक्षिण दिशेला तिने प्रयाण सुरू केलं. सावित्री मातेने हे बघितल्यानंतर आपलं पतीचं शरीर त्याच ठिकाणी ठेवलं. सूक्ष्म रूपानं यमदेवाच्या पाठीमागे तेही निघालेले आहे. काही अंतर चालून गेल्यानंतर यमदेवाने ज्यावेळेला मागे बघितलं त्यावेळेला सावित्री आपल्याबरोबर येते. यमदेवाला आश्चर्य वाटलं की आजपर्यंत या मृत्यूलोकावरती असं कधीच घडलं नाही. यमदेव थोडं थांबले आणि म्हणू लागले, मुली, तू का मागे यायला लागलेली आहेस माझ्या? तू परत जा, तुझ्या पतीच्या शरीराचा अंत्यसंस्कार कर
तू पतिव्रता धर्माचं पूर्ण पालन केलेलं आहेस. तेव्हा सावित्रीने सांगितलं, महाराज, मी एवढ्या करता येते की माझा पती जिथं जात असेल त्याच्यासोबत कायम त्याच्यासोबत असणं हा माझा धर्म आहे. माझ्या पतीला तुम्ही घेऊन चाललात तर त्याच्यासोबत मला आलं पाहिजे म्हणून मी येते. आणि दुसरं कारण की एखाद्या महात्म्याबरोबर, एखाद्या संतांच्या बरोबर 7 पावलं जर आपण चाललो तर अपार पुण्यप्राप्ती होते, त्यांची मैत्री होते. म्हणून तुमच्यासोबतही मला चालायला मिळतं, हे माझं भाग्य आहे. असं लाघवी आणि मधुर ज्यावेळेला ती बोलली त्यावेळेला यमधर्माचं मन जिंकलं गेलं. यमधर्म म्हटला, मुली, तू खूप पवित्र आणि निर्मळ अंतकरणाची सुंदर असं तुझे विचार आहेत. मी तुझ्या पवित्र विचाराने भारलो गेलेला आहे. तेव्हा मी तुला वरदान देतो, काय वर पाहिजे तू माग. तिने तेवढ्या संधीचा उपयोग करून घेतला आणि सांगितलं, म्हणे, यमराज, तुम्ही जर मला वर देणार असाल तर माझ्या सासऱ्यांचे, सासूचे डोळे गेलेले आहेत, त्यांना परत दिव्य दृष्टी प्राप्त व्हावी. यमदेवाने वर दिला. परत पुढे चालू लागले. सावित्रीने काही तिचा पिछा सोडला नाही, परत त्याच्या मागे निघाली. अजून परत यमदेवाने विचारलं, काय या लागलीस बाळ तू? तेव्हा सावित्रीनं आणखीन परत त्या यमधर्माची स्तुती केली. त्या स्तुतीने परत यमदेव प्रसन्न झाले. अजून काय तुला पाहिजे असेल तर माग. तेव्हा सावित्रीने सांगितलं की माझ्या सासऱ्यांचं गेलेलं राज्य परत मिळावं. यमधर्म तथास्तु म्हटले. त्या राज्याची प्राप्ती होईल. पुढं चालू लागल्यानंतर परत सावित्री पाठीमागे जाऊ लागली. यमधर्माने विचारलं, बाळ, आता तरी मागं जा. आता इथून पुढं खूप खडतर रस्ता आहे, तुला श्रम होतील माझ्याबरोबर येण्याकरता, नको येऊ. आणि येऊन काय उपयोग होणार नाही. तुझ्या पतीचं आयुष्य काही परत मिळणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे असेल तर माग. तिसऱ्या वरदानामध्ये तिनं मागितलं की माझ्या आई वडिलांना मुलं नाही आहेत, फक्त एक मीच कन्या आहे, त्यांना मुलं व्हावीत. यमदेवाने तेही वरदान दिलं. पुढचा प्रवास सुरू झाल्यानंतर मग यमदेव म्हटले, आता हा शेवटचा टप्पा आहे. इथून पुढं मृत्यू लोकातली कोणीही व्यक्ती पुढच्या प्रवासाला येऊ शकत नाही. तू पुण्यवान आहेस, महान सामर्थ्य तुझ्याकडे आहे, म्हणून तुला इथंपर्यंतचा प्रवास माझ्यासोबत करता आला. मी तुझ्या या गुणसंपन्नतेमुळे प्रसन्न आहे. तेव्हा मला काय मागायचं असेल ते अजून एक वरदान मागून घे. सावित्रीने सांगितलं की यमराज, तुम्हाला जर मला वरदान द्यायचं असेल तर एक द्या. माझ्या पोटी अजून पुत्र संतती नाही झालेली, आणखीन मला दिव्य पुण्यवान अशी मुलं व्हावीत, असं वरदान द्या. आता इथंच यमधर्माची अडचण झाली की तिच्या प्रेमामध्ये, तिच्या त्या वात्सल्य असणाऱ्या, निरागस असणाऱ्या प्रेमामध्ये यमधर्म अकंठ बुडालेले होते. आणि तथास्तु म्हणले, तुला संतती होईल असं म्हटले. पण यमधर्माच्या लक्षात हे आलं नाही की तिला संतती होईल असं म्हणत असताना याचे प्राण आपल्याला परत द्यावे लागतील, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. हे मुलींचं असंच असतं. मुली इतक्या प्रेमळ असतात, इतक्या हळव्या असतात की भावुक करतात आपल्या वडिलांना किंवा मोठ्या माणसांना, आणि आपलं इच्छित जे आहे ते बरोबर साध्य करून घेत असतात. त्याच वात्सल्य भावनेनं यमधर्माचं मन त्या सावित्रीनं जिंकलं. यमधर्म वचनामध्ये अडकले. तथास्तु म्हटल्यामुळं आता यमधर्माला सत्यवानाचा प्राण परत देणं क्रमप्राप्त होतं. आणि मग यमधर्म हसले आणि या सृष्टीचा नियम बदलून यमधर्माने त्याचे प्राण जे आहेत सत्यवानाचे ते परत दिले. सत्यवान जिवंत झाला. त्या धुमतसेन राजाचं राज्य परत मिळालं. अश्वपती राजाला पुत्रप्राप्ती झाली आणि सावित्रीलाही दिव्य अशा प्रकारचे पुत्र प्राप्त झाले. अनंत वर्ष राज्य करून मग ती त्या ठिकाणी स्वर्ग लोकाला प्रस्थान तिने केलेलं आहे. अशी ही पुण्यपावन असणारी सावित्रीची कथा. आणि आज आपल्या ज्या माता भगिनी आपल्या पती करता हे व्रत करतात, त्यांची मनोकामना मनापासून जर ते केलं तर मनोकामना पूर्ण होते. असंही पवित्र असणारं व्रत आणि या व्रताची असणारी ही कथा. मंडळी, आजचा हा पुण्यपावन असणारा दिवस. पुन्हा एकदा सर्वांना या व्रताच्या असणाऱ्या शुभेच्छा. आणि परत एकदा आपल्याला आमच्या सर्व माता भगिनींना त्यांच्या अभिष्ट मनाप्रमाणे सर्व प्राप्त व्हावं
अशा या शुभेच्छा देऊन या भागाची आपण समाप्ती करूया. हा भाग आपल्याला कसा वाटला, हे चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.